गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात आमदार संजय पुरामा आणि धुकेश्वरी देवस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून 91 जोडपी या ठिकाणी विवाहबद्ध झाली। या विवाह सोहळ्याला गृहराज्यमंत्री पंकज भोयर, खासदार मायाताई इनवाते, खासदार नामदेव किरसान, आमदार संजय पुराम यांनी हजेरी लावत नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले। विवाह सोहळ्यात मंडप पूजनपासून ते लग्नाचे वरात, मेहंदी सोहळा, संगीत आणि नृत्याचं आयोजन देखील करण्यात आलं असून 3000च्या वर नागरिकांनी देखील हजेरी लावली होती। आयोजकांच्या वतीने नवदंपत्यांना आयोजकांच्या वतीने गृहोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात आलं, तर आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने नवदाम्पत्यांना 25,000 रुपये अनुदान देण्यात येत असून वाढती महागाई पाहता हे अनुदान 25,000वरून 1,00,000 रुपये अनुदान देण्यात यावं अशी मागणी आयोजकांनी आणि नवदाम्पत्यांनी मंत्र्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना केली आहे। तर येत्या काळात शासनाने अनुदान वाढवून दिल्यास सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या लोकांची संख्या वाढेल यात शंका नाही। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। सोहळ्याबद्दल किती जोडपे या ठिकाणी विवाहबद्ध झालेली आहेत? हे सामूहिक विवाह सोहळ्याचा हा दुसरा वर्ष आहे। 2025 मध्ये पण सामूहिक विवाह सोहळा आपण याच ठिकाणी केला होता, ज्याच्यामध्ये 121 आदिवासी समाजातील मुलामुलींचे विवाह संपन्न झाले होते। यावर्षी देखील आदिवासी मुलामुलींचे विवाह संपन्न झालेले आहे। जवळपास 91 जोडपे या ठिकाणी विवाहबद्ध झालेले आहेत। शासनाच्या वतीने त्यांना जी देण्यात येणारी मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे, ही वाढवून देण्यासाठी देखील आपण मागणी केली आहे मंत्र्यांकडे। आपण दरवर्षी मागणी धरून मागणी करतो आहे। यावर्षी देखील आपण मागणी केलेली आहे का महागाई खूप वाढलेली आहे, वर वधूंना परवडण्यासारखे नाही आहे 25,000, म्हणून आपण शासनाला विनंती केली आहे की 25,000 ऐवजी येत्या काळामध्ये वर वधूंना, आदिवासींच्या मुलामुलींना 50,000 तरी शासनाने द्यावं अशा प्रकारची आपण विनंती केलेली आहे। ताई, काय सांगाल देवरी या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा झाला आहे, किती जोडपी या ठिकाणी विवाहबद्ध झाली आहे, गेल्या किती वर्षापासून हा आयोजन केला जातो, काय सांगाल? नमस्कार, मी सविता संजय पुराम, माजी महिला बालकल्याण सभापती, जिल्हा परिषद गोंदिया। मागच्या वर्षीपासून हे आयोजन मी करत आहे। यात 91 जोडपे विवाहबद्ध आज झालेले आहेत। यामध्ये आदिवासी म्हणजे आदिवासी, यात कधी काही लोक हलबीचे, काही कवरचे, काही गोंड समाज असे वेगवेगळे लग्न लावतात, परंतु आम्ही आदिवासी म्हणून हा मागच्या वर्षीपासून उपक्रम करत आहेत आणि यामध्ये आम्हाला समाजाचा भरपूर साथ आहे। आमचे सरपंच लोक, आमचे कार्यकर्ते यांच्या सगळ्याच्या सहकार्यामुळे, तसेच धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट या ट्रस्टच्या अध्यक्षतेमध्ये हा कार्यक्रम आम्ही करतो। यामुळे एक वेगळं आनंद आहे। आमचा गरीब समाज आहे, आदिवासी समाज आहे, यांचे असे विवाह केल्यामुळे यांची आर्थिक बाजू चांगली व्हावी हाच यामागचा उद्देश आहे। यांचा संसार सुखा समृद्धीचा व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते। नमस्कार। आपण एक मागणी केलेली आहे की यांचा जो मिळणारा अनुदान आहे हा वाढवून देण्याची मंत्र्यांकडे, काय नेमकी मागणी? आज दिवसेंदिवस महागाई वाढत आहे खूप सारं। म्हणजे जसं आधी सुरुवातीला फक्त आंतरजातीय विवाहाला 15,000 होते, ते 50,000 झाले, परंतु आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याला पण 25,000 ऐवजी 50,000 व्हावी अशी विनंती आपण पंकजजी भोयर साहेब मंत्री महोदयांना केलेली आहे। आणि तसेच छत्तीसगड आणि मध्य प्रदेशला गोंदिया जिल्हा लागून असल्यामुळे त्या जिल्ह्यातले वधूवर आम्ही घेऊ शकलो नाही। मागच्या वर्षी त्यांचे लग्न केले, त्यांना चेक देऊ शकलो नाही, म्हणून मी शासनाला विनंती करते की हे लवकरात लवकर कलम बदलवावी आणि छत्तीसगड मध्य प्रदेशचे वर वधूला रोटी बेटी व्यवहारा अंतर्गत त्यांना म्हणजे त्यांना ते अनुदान मिळावं अशी विनंती करते, जेणेकरून पुढल्या वर्षी आम्ही ह्या 90चे किंवा 91चे लग्न 250पर्यंत नेऊ शकतो। धन्यवाद। विवाह संपन्न झालेला आहे, काय सांगणार? देवरी तालुक्यातील पुराळा या आदिवासी गावामध्ये ह्या भागाचे लोकप्रिय आमदार संजयजी पुराम आणि विशेष करून त्याच्यामध्ये त्यांना पुढाकार घेऊन सहकार्य करणाऱ्या सौभाग्यवती सविताताई संजयजी पुराम यांनी या ठिकाणी आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं। आपण बघितलं की जवळजवळ 90 वधूवर याच्यामध्ये सहभागी झाले आणि प्रचंड मोठा असा आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी घेतला। आज सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे। एकंदरीतच आपल्याला जास्तीचे खर्च वाचवायचे असतील तर सर्वसामान्य कुटुंबातील लोकांकरता अशा पद्धतीचं उपक्रम राबविणे हे निश्चितच या भागाचे आमदार सन्माननीय संजयजी पुराम याच्यामध्ये यांनी पुढाकार घेतला आहे। याच्याकरता मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। निश्चितपणे काळानुरूप याच्यामध्ये
कुठेतरी अनुदान जे मिळतं सध्या 25,000 रुपये ते वाढवून 50,000 मिळावं अशी आयोजकांची मागणी आहे. सरकार याची दखल त्या ठिकाणी घेईल आणि योग्य कारवाई करेल. काही वरवधूपैकी एक छत्तीसगडच्या राज्यातला देखील आहे, तो देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्या संदर्भात आपण काय सांगणार? या भागातल्या लोकप्रतिनिधींची अशी मागणी आहे की अशा पद्धतीचे सामूहिक विवाह सोहळे करताना या भागाला लागून याच्या बॉर्डरवरतीच छत्तीसगड आणि मध्य प्रदेश आहे. अनेक संबंध हे त्या राज्यातल्या सोबत देखील होत असतात. त्याच्यामुळं वधू किंवा वर हे दोघांपैकी एक जर का तिथलं असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होते आहे. विशेष करून आमच्या सविताताई पुराम याच्यामध्ये पुढाकार घेत आहेत, तर निश्चितपणे सरकार देखील याच्यावर सकारात्मक पद्धतीने विचार करेल. माझं नाव चमन भरतलाल वरकडे आहे. काय सांगाल आज या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये तुम्ही लग्न केलं आहे, काय तुमची मागणी आहे? सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न केल्याने आम्हाला थोडा फायदा मिळते. घरी लग्न केल्याने ते कसं खर्च थोडा जास्त होते. सामूहिक सोहळ्यामध्ये अगर लग्न केला तर आम्हाला 25,000 रुपये भेटते. तर याच्यामध्ये काही भागणार नाही आमचं. तर कमसे कम थोडंसं पैशांचं 1 लाख तरी वाढवण्याची कष्ट करावी असे मग बोलतो. माझे नाव सोनी वसंत तोफे. आज इथे आम्ही पुराळा येथे सार्वजनिक विवाह सोहळ्यामध्ये आज आम्ही सामील झालेलो आहोत. इथं आज 91 जोडप्याचे विवाह संपन्न झालेले आहेत आणि आम्हाला शासनाकडून 25,000 एवढे मानधन मिळत आहे. तरी पण शासनाला अशी नम्र विनंती आहे की आदिवासी गोरगरीब यांना थोडाशी आणखी 1 लाखापर्यंत तरी पण निधी द्यावी अशी शासनाला आम्ही विनंती करतो. आणि इथं सर्वांसमोर आज सर्वांच्या मदतीने इथं आज विवाह संपन्न सुरू झाला आहे. आदिवासी समाजातले सर्व 91 जोडपे इथं आज विवाह बंधनात अडकले आहेत आणि सर्व इथले जे आयोजक आहेत त्यांनी आम्हाला कशाची कमी पडू दिले नाही आणि सर्व आयोजकांनी आम्हाला व्यवस्थितरित्या करून दिले. धन्यवाद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.